शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज तारीख आहे 20 फेब्रुवारी 2025। तर आज आपल्या केशरांबा बागेला आणि नर्सरीला भेट देण्यासाठी राजेंद्र सर अमरावतीहून इथं आले आहेत। तर सर्वप्रथम त्यांची आपल्याला अगोदर ओळख करून घेऊया, कारण की आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो ज्यावेळेस तुम्हाला नवीन लागवड करायची आहे तर डायरेक्ट फक्त फोनवर ऑर्डर देऊ नका, की तुम्ही स्वतः प्रत्यक्षात या, बघा, माहिती घ्या आणि त्यानंतर मग बुकिंग करा, रोपं घेऊन जावा आणि लागवड करा। कारण फक्त फोनवर व्यवहार केला तर बऱ्याच ठिकाणी प्लॉट फसतात, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसते काय करायचं कसं करायचं। आता सरांनी सांगितलं त्यांच्या भागात अजिबात काही नवीन नाहीये। तर आता सर्वप्रथम सर तुमची ओळख करून द्या। तर मी राजेंद्र उन्होने, जिल्हा माझा अमरावती आणि सध्या माझं राहणं प्रॉपर अमरावतीचं, आणि अमरावती हे विदर्भामध्ये येते आणि मी शासकीय नोकरी करतो। ओके, शेती कुठे आहे आपली? शेती माझी आहे एक खराळा आहे, तालुका चांदूर बाजार। हा, तर ती पूर्ण काळी जमीन आहे, त्यात काही करता येणार नाही। बर, पण माझं एक स्वप्न होतं, कारण मी इकडल्या भागात असल्या कारणाने नोकरी केल्यामुळं तर इकडली शेती मला आवडली, त्यामुळं इकडल्या भागासाठी शेती मी मुक्कामपोस्ट सारशी, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती येथे शेती घेतलेली आहे। आणि हे मी आधीच ठरवलेलं होतं का आपल्याला अशा पद्धतीची शेती करायची आहे, फळबाग लावायची आहे। त्यामुळे सीताफळ असू द्या, आंबा असू द्या, फणस असू द्या किंवा नारळ, अशा पद्धतीची फळबागाची शेती मला करायची आहे। आणि मी त्यासाठी आता सर्वे करायला लागलो। तर आधी माझा सरांसोबत सूरज अवताडे सरांसोबत फोनवरच कॉन्टॅक्ट झालेला आहे, आणि कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्या शेतापर्यंत, म्हणजे एकतपूर तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, तर इथे आलेलो आहे। आणि तसं या परिसराला म्हणजे परिचयातला होताच, कारण का मी सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी येथे जवळजवळ 9.5 वर्ष नोकरी केलेली आहे, आणि त्यानंतर बारामती येथे सुद्धा मी 2.5 वर्ष नोकरी केलेली आहे। त्यामुळे इकडल्या परिसराचा मला बऱ्यापैकी अभ्यास आहे। पण नुसता हा अभ्यास असणे, ओरली झालं थेरॉटिकली, हे कामाचं नाही, पण प्रॅक्टिकली व्हायला पाहिजे। आणि मला प्रॅक्टिकली करायचं आहे, आणि त्यासाठी मी माहिती घ्यायला सरांकडे आलेलो आहे, आणि बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे। आणि या माहितीच्या आधारे मी याच वर्षी माझ्या शेतामध्ये हे फळबाग लावणार आहे। आणि माझा एकच उद्देश आहे, कारण आफ्टर रिटायरमेंट म्हटलं तर पैसा कमावणे हा नसतो, कारण पेन्शन तर मिळतेच मिळते। पण माझी शेती जर डेव्हलप झाली तर माझ्यामुळे माझ्या आजूबाजूचे त्या परिसरातले लोकसुद्धा अशा पद्धतीची शेती करल असा मला विश्वास आहे, आणि त्यांचा फायदा होईल, आणि यासाठीच मी तर आलेलो आहे। आता आपलं मला वाटतं बोलणं फोनवर मागच्या 8-15 दिवसापूर्वी झालं असावं, झालेलं आहे। आता आपला कॉन्टॅक्ट कुठून झाला होता? तर तुमचं जे युट्यूबवर जे तुमचे येतात व्हिडिओ येतात, ते व्हिडिओ पाहूनच मी त्यातला कॉन्टॅक्ट नंबर करून तुम्हाला कॉन्टॅक्ट केला, आणि तुम्ही मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, आणि प्रतिसाद दिल्यामुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचले। जर योग्य प्रतिसाद तुम्ही दिला नसता तर मी इथं आलो पण नसतो। ज्यावेळेस तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला होता त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हीच माहिती, कारण तुम्ही आमच्या फ्लॅटला या, व्हिजिट द्या, बघा, आणि फोनवर बोलणं आणि प्रत्यक्ष बोलणं फरक असतो। कारण की आजकाल हुंटाळून शेळ्या राखण्याचं काम खूप जास्त चालू आहे। ज्यांच्या घरी बांधाला एक झाड नसते पण ते आज तज्ञ म्हणून बाहेर फिरत असतात, म्हणजे अशी बास्तरकी करणारे भरपूर आहेत। म्हणजे तुम्ही कोणत्याही पिकात असं, आंबा असं नाही, आंबा असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, सगळं असेल, मास्तरकी हा प्रकार खूप जास्त चालू आहे। पण मग जसं मी तुम्हाला सांगितलं, काट लावणे किंवा फळं बांधणे लोकांना सांगणं खूप सोपं असते की बाबा तुम्ही हे करा, त्या पाठीमाग सल्ला देणं सोपं आहे। पण ज्यावेळेस आपण ते प्रत्यक्षात करतो त्यावेळेस आपल्या त्यातल्या अडचणी असतील, त्याचा खर्च असेल किंवा त्याचा फायदा तोटा ते आपल्याला लक्षात येतात। या सर्व गोष्टी आपण स्वतः अनुभवतो आणि मगच इतरांना सांगत असतो। तर आज तुम्ही इथं आल्यापासून तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या किंवा शिकायला मिळाल्या? मला इथं म्हणजे तुमचं जे प्लॅनिंग केलेलं आहे बागेचं, त्यानंतर जसं नारळ आहे, आंबा आहे, फणस आहे, तर याचं जे तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, कशा पद्धतीने त्याचं मेंटेनन्स करता, काय करता, हे सर्व तुम्ही याची मला डिटेल माहिती दिलेली आहे। आणि इथून जेव्हा आता घेऊन मी तुमच्याकडनं हे रोपं घेऊन जाईल, त्याच्यानंतर सुद्धा मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणारच आहे, आणि तुमच्याकडनं वरच्यावर माहिती घेणार आहे। तर ज्यावेळेस आज तुम्ही आपल्या इथं आला, तर इथं आपल्या इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळाल्या? आता इथं आल्यानंतर तुमचं जे कामाचं नियोजन आहे, ते नियोजन, ते झाडामधलं अंतर किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, आणि रोपण करताना कशा प्रकारे शेतीची मशागत करायला पाहिजे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे। म्हणजे लागवडीची पूर्वतयारी। तर तुम्ही जी मला माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे, कारण थेरॉटिकल माहिती पूर्ण मिळालेली आहे, पण इथं ह्या स्पॉटला आल्यामुळे प्रॅक्टिकली बऱ्यापैकी माहिती मिळाली, आणि ही जी प्रॅक्टिकली माहिती जी मला मिळालेली आहे त्या आधारे मी माझ्या शेतामध्ये
आंबा, नारळ, फणस आणि सीताफळ हे फळबाग मी लावणार आहे. ओके. आणि तुमच्याशी मी वारंवार कॉन्टॅक्ट करणार फोनद्वारे आणि तुझं व्हिजिट पण देणार. आणि आजही मी कॉन्टॅक्टमुळेच फोनवर जे आपला कॉन्टॅक्ट झालेला आहे त्याच्यामुळेच मी आज इथे येऊ शकलो आणि याच्या पुढेही येणार. आणि इथं आल्यानंतर तुमच्याकडनं मला चांगला पॉझिटिव्हली अनुभव मिळालेला आहे. आणि मी त्याचा अनुकरण करेल. बरं, म्हणजे आज एवढं लांबून तुम्ही इथं आलाय, मग असं काय वाटतं की उगाच आलो, वेळ वाया गेला किंवा काय झालं? नाही, उलट मला सार्थक झालं असं मला वाटतं. ओके. तर मला जी माहिती पाहिजे होती ती माहिती मला मिळाली. कारण आज रोजी मी शून्यामध्ये आहे. ओके. आज ठीक आहे, थेरॉटिकल मला नॉलेज आहे कारण इकडल्या भागातच होतो, पण प्रॅक्टिकल मला काही नव्हतं ना. ओके. कशा पद्धतीने करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, जमिनी मशागत कशी करायला पाहिजे, पूर्व मशागत, आफ्टर मशागत, नंतरची मशागत, ह्या गोष्टी तुम्हाला आता इथं सांगितलेल्या आहे. आणि त्याप्रमाणे मी आता ह्या 2-3 महिन्यामध्ये सुरुवात करणार आहे त्याची मी. कारण सध्या तर मी शून्यातच आहे. ओके. आणि शून्यात असल्यामुळे लगेच माहिती घेतल्याशिवाय तर मी त्यात हात टाकू शकत नाही. कारण तुम्हाला एक डेमो प्लॉट बनवला तुमच्या तिथल्या शेतकऱ्यांसाठी की काहीतरी. आता तुम्ही मला सांगितलं मी रिटायर झालोय, आता मला पेन्शन आहे, मला काही गरज नाही, फक्त एक आयुष्यभर काम केलं असते ना तर निवांत बसू वाटत नाही वाटत. किंवा तुम्ही ह्या भागात आमच्या भागात काम केलंय 10 वर्ष म्हटलं तुम्ही. बरोबर. मग तिथे तुमचे समजा सक्सेस तुम्ही 1-2 प्लॉट चांगले केले तर तुमच्या बघून इतर शेतकरी पण करतील. इतर शेतकरी आणि त्यांचं पण चांगला म्हणजे त्यांची प्रगती होईल. तसं आमचा विदर्भ मागासलेला आहे पिकाच्या बाबतीत. ओके. कारण आमच्याकडे काय राहतं, कपाशी राहते, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू, हुसार पीक राहते, बस हेच पीक राहतं. ओके. बाकीचं पीक काही राहत नाही कुठलं. पण असे जर घेतलं त्याच्यात सोबतीलाच तर प्रगती चांगल्यापैकी होईल. शेती घाटात जाणार नाही. ओके. मग बोला. विदर्भातला शेतकरी म्हणजे असं ओरडणार नाही का, नापिकी झाली, हे झालं, ते झालं, नुकसान झालं, आत्महत्या करणार नाही, कर्जबाजारी होणार नाही. त्यातून काही फायदे होते. म्हणजे नक्की एक तुम्ही खूप चांगला उद्देश घेऊन काम करणार आहे की कारण तुम्हाला स्वतःला एक आयडियल प्लॉट बनवायचा, तुम्ही स्वतः एकदा पाण्यात उतरत आहे आणि मग लोकांना म्हणतात या बाबा मी आहे. तर खूप चांगला तुम्ही उद्देश ठेवून तुम्ही जे आता काम कार्य करणार आहात त्याला नक्की आमचा. कारण मी आधीच ठरवलेला आहे याच्यामध्ये 7-8 लाख रुपये माझे खर्च झाले ते चाललं, पण आपल्याला ते सक्सेस करायचं. आज सक्सेस नाही झालं तर समजा आपलं ते पडले तेवढं काहीतरी चोरीला गेले 8-10 लाख रुपये. पण आज माहिती कार्यक्षम हे आहे म्हणजे की मी ते खर्च करू शकतो. ओके. पण ते जर सक्सेस झालं तर इतर शेतकऱ्यांचा त्यात फायदा होईल ना. बरोबर आहे. तर नक्की तुम्ही तुमचं जे उद्दिष्ट आहे ते खूप चांगलं आहे. त्यामुळे जसं तुमचं म्हणता एखादी चोरी झाली किंवा पडले 100% गॅरंटी देतो आपल्या सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस कडून तुम्हाला प्लॉट सक्सेस होईपर्यंत जिम्मेदारी आपण घेऊ आणि एक चांगला आयडियल प्लॉट तुमचा बनवू आणि तुमचं बघून इतर शेतकरी पण करतील. यातनं आपल्याला नक्कीच एक चांगलं समाधान मिळणार आहे. बरोबर. तर एवढं लांबून तुम्ही आपला विश्वास देऊन इथं आला, बघितलं, माहिती घेतली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा स्वतः वैयक्तिक फायदा पण असा आहे की माझी शरीर चांगली राहील, तब्येत चांगली राहील, माझं जे रुटीन जे आहे ते कायम राहील. बरोबर आहे. म्हणजे आता सवय लागली तुम्हाला जायची काम करत असल्यामुळे, नोकरी करत असल्यामुळे रिटायर झालं का बसून बसून रोगराई वाढते. त्यापेक्षा व्यायाम होईल, निसर्गाच्या सानिध्यातनं शरीर स्वास्थ्य पण स्पेशली की आपण व्यायाम करत नाही. बरोबर. पण हे रुटीन कायम राहील. म्हणजे वेळच्या वेळी जेवण करणं, वेळच्या वेळी फिरणं, वेळच्या कामाला जाणं, ह्या सर्व गोष्टी कंटिन्यू राहतील. तर आपला मोबाईल नंबर द्या जेणेकरून तुमच्या भागातले काही शेतकरी असं तुमच्यासारखा विचार घेऊन काही करणारे असतील तर त्यांना पण तुमची एकमेकांना होईल. मी त्यांना ही सजेशन देऊ शकेल की बाबा तुम्ही सुद्धा जसं मी गेलो या स्पॉटला इथं आलेलो आहे असंच तुम्ही सुद्धा या आणि यांच्याकडनं माहिती घ्या. नाही असं करण्याचा प्रयत्न करा. आपला नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 94 23 06 82 60. ओके. आणि या स्पॉटसाठी येण्यासाठी माझ्याकडनं ते मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकतात का कशा पद्धतीने यायचं, काय यायचं वगैरे. त्यांना निश्चितच मार्गदर्शन करू. धन्यवाद. नमस्कार.